नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी कशी आहे. मी चाललो आहे ऑफिसला. आता ऑफिस माझं जे आहे ते इथून 7-8 किलोमीटर लांब आहे आणि मला जे जायचं आहे ते एक सबवे ट्रेन पकडून आणि त्याच्यानंतर परत तिथून मला एक बस पकडायची आहे. तर मी सध्या आलेलो आहे सबवे स्टेशनमध्ये. मी दाखवतो तुम्हाला. तर हे यंग अँड शेफर्डचं सबवे स्टेशन आहे. चला आज जाऊया आपण. आता आपण खाली चाललो आहे, जमिनीच्या खाली. सध्या आपण ग्राउंड लेवलवर आहे. आता इथून आपल्याला एंटर करायचे आहे, ठीक आहे. पण सध्या एंटर करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे असा पास असतो, दाखवतो तुम्हाला मी. हे असा पेस्ट्रोचा पास असतो. तर त्या पासमध्ये पैसे असतात. हे टॅप केल्यानंतर आपले पैसे कट होतात. तर आता सध्या आपण याचा बॅलन्स काय आहे ते ह्या मशीनवर चेक करू शकतो आपण. ही मशीन आहे, ह्या मशीनवर आपण बॅलन्स चेक करायचा. तर कार्ड असं ठेवलं, सध्या दाखवतं $29 माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे. ठीक आहे, इनफ आहे. चला जाऊया आपण. आता इथे असा टॅप करायचा. असा टॅप केला, दरवाजा उघडतो, आपण आत जायचं. आता आपण परत एकदा आणखीन एकदा जरा खाली जायचं आहे ग्राउंड लेवलला. इथून असं खाली जायचं. ही एक सबवे आली. ही जी आली ती टोरंटोवरून आलेली आहे. ही जी सबवे आलेली आहे ना, ही टोरंटोवरून आलेली आहे. ही जी सबवे जी लाईन आहे बाजूची ती टोरंटोला जाणार आहे. पण आपल्याला जे जायचं आहे ना, मला जे जायचं आहे ते मला ही लाईन नाही पकडायची. मला जी दुसरी जी लाईन आहे, लाईन नंबर 4, ती पकडायची आहे. त्यासाठी मला वरच्या फ्लोअरला गेलं पाहिजे. आता हे सगळ्यात खालची लाईन आहे, ह्याच्यावरती एक लाईन आहे. सो मी आता एक काम करतो, इथून लिफ्ट पकडतो. इथे लिफ्ट आहे. आता आपण चाललो आहे दुसरी लाईनला. आता आपण वरच्या फ्लोअरवर चाललो आहे. तिथे दुसरी लाईन आहे, लाईन नंबर 4. ती जी सबवे ती जाणार आहे, माझं ज्या साईडला ऑफिस आहे त्या साईडला ती जाणार आहे. आता आपण चाललो आहे वरच्या फ्लोअरला. हां, हे स्टेशन आहे. आता इथून एक्झिट व्हायचं आणि इथून सबवे पकडायची. आता इथं सबवे आहे आणि ह्याचं जे टायमिंग आहे ते 1 मिनिट दाखवत आहे. तर मंडळी, आता मी उतरलो आहे डॉन मिल्सच्या स्टेशनला. आता इथून मला बस पकडायची आहे. तर मी असं, तर मला वरती जायचं आहे. वरच्या फ्लोअरला बस टर्मिनल आहे. हा सबवेचा टर्मिनल, याच्यावरती बसचा टर्मिनल आहे. तिथून मला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, नैऋत्य, ईशान्य, वायव्य, काय कुठे जिकडे जायचं आहे तिकडे मला बस मिळणार आहे. लेफ्ट हँड साईडला म्युझिशियन आहे. तर इथे असे प्रत्येक सबवेच्या स्टॉपवर ना असे स्पॉट ठेवलेले आहेत. मग हे लोक येतात आणि दिवसभर काय असेल ते त्यांची कला सादर करतात. आणि मग लोक त्यांना काय करतात, जे काय असेल ते $1, $2, $10 ते त्यांना बक्षीस म्हणून देतात. आणि तर हा बस टर्मिनल आहे, ठीक आहे. हा बस टर्मिनल आहे. इथे पण अशी मशीन आहे तुमचा बॅलन्स वगैरे चेक करायला. तुम्हाला जर रिचार्ज करायचं असेल, तुमच्या कार्डमध्ये पैसे टाकायचे असेल तर. आता मला जे जायचं आहे ना, माझं जे ऑफिस आहे ते 167 नंबरची मला बस पकडायची इथून, जी मला इकडे मिळणार आहे या साईडला. तर मला वाटतं बस लागलेली आहे. नाही, ती दुसरी बस आहे. तर अशा हा बस टर्मिनल आहे मोठाच्या मोठा. इथून तुम्हाला या स्टेशनवरून जिकडे जायचं आहे तिकडे तुम्हाला बस मिळेल.
आता मला पकडायची ती 167 नंबरची बस जी येणार आहे इथे, आणि इथे दाखवत आहे 167 नंबरची बस मला 15 मिनटात आणि दुसरी बस 45 मिनटानंतर आहे. तर मला इथं 15 मिनटं वाट बघायची आहे. तर आपली बस आलेली आहे 167A, जी मला माझ्या ऑफिसच्या स्टॉपला नेऊन सोडणार आहे. 2 दरवाजे असतात, पुढे एक असतात, मागे असतो. इथे बसूया आपण. आता ही पूर्ण बस खाली आहे बघा. निळ्या कलरच्या जे सीट्स आहेत ना त्या वयस्कर लोकांसाठी आहेत, आणि ज्या ह्या रेड कलरच्या ज्या सीट्स आहेत त्या बाकीच्या लोकांसाठी आहेत. जर समजा आपल्याला बस स्टॉपला थांबायचं असेल ना, तर आपल्याला बस काय करायचं असतं, हे असे बटन असतं स्टॉपचं, हे दाबायचं असतं, किंवा ही रस्सी आहे, अशी पिवळ्या कलरची वायर आहे, ही वायर आहे, ती खेचायची असते. आणि पुढे एक डिस्प्ले बघा, त्या डिस्प्लेवर कोणता पुढचा बस स्टॉप येणार आहे तो दाखवतो आहे, आणि अनाऊन्समेंट पण होते की कोणते पुढचा बस स्टॉप कोणता आहे ती अनाऊन्समेंट पण होते. तर माझा स्टॉप आलेला आहे, हे बटन दाबतो. आता या गाडीमध्ये ॲक्च्युली कंडक्टर नसतो, फक्त ड्रायव्हरच असतो. हा समोर माझा बस स्टॉप आहे, इथं मला थांबायचं आहे, आणि समोरच माझं ऑफिस आहे लेफ्ट साईडला. थँक्यू. आता मला माघारी येताना ना, मला समोरचा जो बस स्टॉप आहे ना तिकडे जाताना यावं लागणार. तर मंडळी, आता मी चाललो आहे ऑफिसवरून घरी, आणि मी आलो आहे बस स्टॉपवर. तर इकडचा बस स्टॉप कसा असतो ते तुम्हाला दाखवतो. हा बस स्टॉप आहे, ठीक आहे. मी जे उतरलेलो मगाशी ते इकडे समोर तिकडे एक बस स्टॉप आहे, तिकडे उतरलेलो. आता मला परत माघारी जायचं आहे, तर इथे बसची मी वाट बघतो आहे. आता बसचं टायमिंग माहिती करून घेण्यासाठी ना, इथे असा एक पोल आहे, त्या पोलवर बघा लिहिलेलं आहे नेक्स्ट व्हेकल. पुढची गाडी कधी येणार ते तुम्हाला टेक्स्ट करायचा आहे. हा नंबर हा बस स्टॉपचा नंबर आहे, 8034 हा बस स्टॉपचा नंबर आहे, आणि तो तुम्हाला एका नंबरवर मेसेज करायचा आहे. मग त्यामध्ये आपल्याला कळतं की पुढच्या 2-3 गाड्या कधी आहेत, किती वाजता येणार आहेत त्या. आता मी काय करणार आहे, बस ज्यावेळी येईल ना त्यावेळी जे कार्ड आहे ना माझं, हे पेस्ट्रोचं, हे स्वाईप करणार आहे. ॲटोमॅटिकली $3-3.25 माझे ते कट होणार आहेत, आणि तिथून मी जाणार आहे सबवेला, डॉन मिल्सच्या सबवे स्टेशनला. आणि तिथून परत मी, म्हणजे ही जी बस आहे ती मला डॉन मिल्सच्या सबवे स्टेशनला पोचवणार. तिथून मी खाली जाणार सबवेला. मला परत हे स्वाईप करायची गरज नाही आहे. इथे डायरेक्ट आता हे एकदा स्वाईप केलं ना, हे 2 तास चालतं. म्हणजे 2 तास तुम्ही पुढचे किती पण बसमध्ये जावा, कोणत्या पण बसमधून जावा, किती वेळा पण चेंज करा, किती वेळा पण तुम्ही सबवे चेंज करा, कोणत्या पण स्टॉपला उतरा. बस आल्या, जाऊ आपण या बसनी. 70 Pharmacy North, southbound towards Don Mills Station.